स्ट्राइक एंडला आपण राहुलला पाहतोय, नॉन स्ट्राइकला आपण रवी मिश्रा या खेळाडूला पाहत आहोत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण आहे प्ले बॉईज? नितीन या गोलंदाजाला आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये तुकाराम सरांनी म्हटलं की विकेट बदलले, मात्र इथे या विकेटचा विचार केला आपण तर कुठेतरी ग्रास थोडंसं गवत त्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे उल्लेख केला की इथे वेगवानची गोलंदाज आहेत, त्या वेगवान गोलंदाजासाठी देखील ही विकेट जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण असेल, कारण तो चेंडूचा पेस तुमचा, तो चेंडूचा वेग या खेळपट्टीवर खूप महत्त्वपूर्ण ठरू शकेल. नितीन या गोलंदाजाला पाहतोय. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया या सुरू करूया मॅचला. ऑफ साइडला ड्राईव्ह केला गेला, पॉईंट रिझर्व्हमध्ये फिल्डर आहे, स्ट्रगल करतोय, मात्र चेंडू गॅपमधून निघून जातोय. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते, मात्र चेंडू स्ट्राइक एंडला थ्रो येईपर्यंत धावा इथे पळून काढल्या त्या 3. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन खेळीला सुरुवात या ठिकाणी केली गेली. FCC 11 नालासोपारा या टीम कडून पहिला फटका चांगल्या प्रकारे खेळला गेला, सजवला गेला, कारण एक पॉइंट रिझन आणि थर्ड मॅन याच्या मधोमध हा गॅप होता आणि त्या गॅपमध्ये हा पहिला फटका खेळला गेला बॅटर कडून. सुरुवात चांगली केली गेली. राहुल कडून मात्र आपला अकाउंट ओपन केलं गेलं 3 या धावेनं. सही का भरोसा जी, एक बेहतरीन मुकाबले की शुरुआत, चौथा मुकाबला आज के दिन का आप देख रहे हैं. अगली गेंद स्ट्राइक पर बल्लेबाज है रवि. गेंदबाजी पर बात की जाए तो गेंदबाज है नितिन. ऑन साइड खेलना चाहते थे, अपील मगर पाने का आश्रम को छोड़ के जा रही थी. डायरेक्ट हीरा बल्लेबाज ग्राउंड. रवि का खेल समाप्त होता हुआ पहला झटका इस मैदान पर FCC 11 नालासोपारा टीम को लगता हुआ. कम ऑन डीजे. शॉट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद पैर पर लगकर शॉट टारमान पर गई. वहां पर के खिलाड़ी ने कोई गलती नहीं की और बल्लेबाज को डायरेक्ट हिट कर मैदान का बाहर का रास्ता दिखाया. पहला झटका रवि को यहां पर FCC नालासोपारा की उम्मीदों को लगता हुआ ये पहला झटका. बरसा जी, आज गुरुवार का दिन है, बड़े बड़े सितारे हम देख रहे हैं. विकेट कीपर पर राहिल को हम देख रहे हैं, एक बेहतरीन और खिलाड़ी पालघर जिले का, एक बड़े बड़े खिलाड़ियों का आज आगमन इस मैदान पर होता हुआ नजर आएगा. लगातार 3 दिन में भी हमने टेनिस के सितारे को देखा है, आज बड़े बड़े और सितारों को देखने जाएंगे. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, कारण ह्या मैदानावर अनेक नामांकित खेळाडू खेळून गेलेत जहीर. आणि ज्याप्रमाणे म्हटलं की गुरुवार आज मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार. आजच्या दिवसामध्ये देखील म्हणेला आपल्या मायमौल्या आहेत त्या थोड्याशा बिझी असतील, कारण आज त्यांचे उपवास पुजले जातील. आजचा दिवस देखील शुभ दिवस आहे आणि आजचा आपण या स्पर्धेचा 4था दिवस पाहतोय. हे नारंगीचं मैदान आपण DBN लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. कशा प्रकारे नारंगीचं मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं DBN लाईव्हच्या माध्यमातून. ही खासियत आहे. त्यासाठी म्हटलं ना की ह्या मैदानावर खेळण्याची इच्छा अनेक संघांची आहे आणि त्या संघांचं स्वप्न पूर्ण करणारी स्पर्धा म्हणजेच गणपत बाबूराव पाटील चषक. लक्षात ठेवा. त्यामुळे या स्पर्धेच्या विषयी नक्कीच मी आवर्जून कौतुक करेल. 3 धाव फलकावर आहेत, 1 गडी बाद झाला आहे, तो म्हणजे FCC 11 नालासोपारा या टीमचा. डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता, खोलवा टप्प्याचा चेंडू, बॉटमहँडचा वापर करता ऑन साइड चेंडू, चांगल्या प्रकारे चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. सिंगल मिळेल, इथे देखील फक्त सिंगल मिळेल. एक से ही काम चलाना पडेगा जहीर भाई. 4 धाव फलकावर. ज्याप्रमाणे तुम्ही नेहमी उल्लेख करता जहीर भाई की 18 चेंडूंचा खेळ आहे, 40-45 धावसंख्या, समाधानकारक धावसंख्या असू शकेल का? नक्कीच असू शकेल. मी म्हणेल तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी असेल तर मी त्यामुळे 20 ते 25 धावा देखील ते समाधानकारक असेल, कारण एक मॅच तुमच्या आठवणीसाठी आणतोय मी कालच्या दिवसातील. यावेळेसचा पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला फोर्स करायचा होता, चेंडू आत वळतोय, स्विंग पाहायला मिळतोय या ठिकाणी, ऑफ ब्रेक पाहायला मिळाला, चेंडू अदळला गेला पॅडवर. तर कालचा आपण भाई 11 वर्सेस एकविरा स्पोर्ट्स नायगाव या 2 टीम मधला आपण मॅच पाहिला जहीर भाई. मला वाटतं 26 की 28 धावा ते टार्गेट समोर आलं होतं. आणि त्यावेळेस मी हे देखील म्हटलं होतं की जवळपास ज्याप्रमाणे आपण भाई 11 या टीमची गोलंदाजी ज्याप्रमाणे पाहिली तोच फेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमकडे देखील आहे. त्याच्यामुळे ही मॅच जी आहे ही शेवटच्या क्षणापर्यंत जाईल आणि ते चित्र आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. ती मॅच शेवटच्या क्षणापर्यंत गेली होती. खास करून निमेश चांदणे यांचं ते पहिलं षटक अतिशय सुंदररित्या आपण पाहिलं, मात्र विशाल कोळी याने थोडासा मार खाला, अन्यथा कदाचित ती मॅच एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमनं आपल्या खिशामध्ये
घातली असती. सही का भरसा जी, अच्छी गेंद थी मगर लेग स्टंप छोड़कर जाती हुई वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। और एक बेहतरीन हमारे विदार की एक बेहतरीन प्रमोद सर जी का भी आगमन हुआ है, जिन्होंने जब जब वक्त मिला है तो ये नारंगी पर अपनी आवाज़ की छाप छोड़ी है। उनका भी हम दिल के गहराई से इस्तकबाल और स्वागत करना चाहते हैं। और कॉम बॉक्स में हमारे साथ अब देखना होगा कौन से एक बेहतरीन आवाज़ों के मालिक की छूट जाएंगे। बल्कि ये लेग स्टंप के बाहर गेंद थी, नितिन गेंदबाजी पर है। स्ट्राइक पर बात की जाए तो अमित बल्लेबाजी पर है। अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद देखना का अंपायर के पास अपील हुई है, मगर अंपायर ने कहा बैट और गेंद का संबंध नहीं है। वहां पर राहिल थे विकेट कीपर पर, मगर गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में गई थी, मगर बल्ले और गेंद का संबंध ही नहीं हुआ। अंपायर ने कहा और गेंद सीधी विकेट कीपर के दशा में डॉट बॉल। स्कोर अपनी जगह पर रुका हुआ 6 रनों पर। और एक बेहतरीन सदस्य हमारे शरीफ के क्षेत्रीय लाडले कमेंटेटर तुकाराम सर जी हमारे साथ जुड़े कॉम बॉक्स में, उनका हार्दिक स्वागत करेंगे। और वाकई में दोस्तों उन्होंने ही बहुत कुछ सिखाकर आगे बढ़ने का मौका दिया। और यहां पर पहला ओवर अभी भी जारी चलता हुआ, आखिरी गेंद आना बाकी, 6 रन बने, 1 विकेट गंवाया। एफसीसी 11 टीम नाला सोपारा टीम ने अगली गेंद अमित खेलने के तैयार। अच्छी गेंद थी, कट कर दिया, गली रिसन पर गेंद जा रही है, थर्ड मैन पर खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे मगर गेंद जीतेगी या खिलाड़ी। गेंद बॉडी लाइन के बाद 4 रनों के लिए फर्रार कमांडी जा। संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 10 धावा. कुठे जाऊ नका पात्र करणं. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील व कैलासवासीय किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ सालाबाद प्रमाणे या स्पर्धेचा आयोजन. आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील 4था मॅच जो सुरू आहे FCC NSP FCC 11 NSP आणि दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहतोय त्या प्ले बॉयज. बघा प्ले बॉयजला या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे, खेळण्यात या मैदानावरती, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे की आजचा दिवसभर जर आपल्याला या मैदानावरती एंड ऑफ द डे क्वालिफायच्या रेसमध्ये राहायचं आहे तर कशा पद्धतीने कामगिरी करायची. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. हकीम आमच्या जोडीनं पुन्हा एकदा झहीरभाई जोडले ती, त्यानंतर आमच्या आदर्श शाळेचे स्वर असतात प्रमोद सर ते देखील आहे, तेही थोड्या वेळाने कॉमेंट्री बॉक्समध्ये जाहीर होतील. कारण हा मंच असा आहे, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा समालोचन कक्ष असा आहे. व भारत राऊताने मी चर्चाही करत होतो की ते प्रत्येकाला संधी आहे, खेळाडूंना खेळण्याची संधी आहे, तर समालोचकांना आपलं समालोचन दाखवण्याची किंवा आपल्यातलं कलागुण समोर सादर करण्याची जी इच्छा आहे त्या इच्छेला आपण वाव देण्याचं काम नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने नेहमी सुरुवातीपासून केलेलं आहे. त्याच्यातले बहुतांशी समालोचक आज टेनिस क्रिकेटमध्ये फार वरच्या पातळीवरती देखील गेलेले आपण पाहिलेत. त्याच्यामुळे सुरुवात इथे झालेले काही समालोचक आहेत, पण असे नवीन समालोचक देखील येतात. तो क्रम कायम आहे कारण सर आहेत आमच्या जोडीला, त्यामुळे तेही थोड्या वेळाने जॉईन होतील. हकीम अकोटप्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न थोडंसं उसळी घेतलं होतं. धावा आहेत 10 फलकावरती, 1.1 षटकांचा खेळ झालाय. धावा 10 आहेत. आपण चर्चा का करतोय कारण प्रत्येक वेळेला आपण जसं समालोचकाचा उल्लेख करतोय, झहीरभाई यांनी देखील केलाय, कैलास पाटीलचा केला, विजय पाटील, भरत मोरे, धनंजय असतील. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना प्रशांत आदवडे यांचा देखील उल्लेख तिथून झाला गेला होता. तर्पण पाटीलचा आवाज आपण ऐकला होता. विपुल पाटील यावर्षी त्यांचाही आवाज या समालोचक कक्षामधून ऐकला होता. बरेचसे आहेत गोष्टी आहेत, चर्चा तिथे होईल. धावा आहेत 11. सही का सर जी. अगली गेंद अकीब लेकर तैयार. शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्ताने में जाकर झुकती हुई राहिल के हाथ में ये डॉट गेंद. देखिए अकीब के पास एक बेहतरीन लंबाई कद है और बेहतरीन गेंदबाज जैसे खंडे का इस्तेमाल करते हुए गेंद को रेजिंग करते हुए और गेंद सीधी विकेट कीपर. बल्लेबाज बीट होते हुए नजर आ रहे हैं. राहुल स्ट्राइक पर है, जिन्होंने पहली गेंद पर शुरुआत अच्छी की थी 3 रनों के साथ, मगर अब लगातार गेंदें डॉट करते हुए नजर आ रहे हैं. अकीब की अगली गेंद राहुल के लिए आती हुई. अगली गेंद राहुल के लिए तैयार. ऑफ स्टंप कर गेंद थी, बैकफुट पर गए, गेंद को कट कर दिया, गेंद थर्ड मैन पर ट्रैवल हो रही है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं मगर आउटफील्ड फास्ट है. ये नारंगी का मैदान है, गेंद रुकेंगे नहीं, गेंद सी मारेगा बाहर.
डीजे क्या देखिए रिप्ले आप देख सकते हैं, लाजवाब गेंद थी मगर क्या बेहतरीन अंदाज में वो कट कर दिया राहुल ने और गेंद को भेज दिया थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार। इसको जवाब होता हुआ 15-15 15 रनों पर। दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ आकिब गेंदबाजी कर रहे हैं। अगली गेंद आकिब की, राइट ओवर से गेंदबाजी करने तैयार। अच्छी गेंद थी, फिर से लेट कर दिया। गेंद थर्ड मैन पे पोजीशन है, वहां पर डीप पर 1 रन जरूर मिल जाएगा। राहिल ने आप गेंद को देखा था, फील्ड स्टेशन देखा, दूसरे रन के लिए निकले बल्लेबाज। रनआउट का मौका होगा क्या? नहीं, यहां पर राहिल ने अब गलती की है। ये गलती कितनी महंगी साबित होगी ना आने वाला समय तय करेगा, क्योंकि एक एक रन की कीमत बहुत बड़ी है दोस्तों। जीवन साला का एक मार्ग, राजनीति का एक मतदान कीमती है, क्योंकि आपने डायलेक्ट भी सुना होगा ना, मगर एक एक रन आपको इस मैदान पर बचाने हैं। राहुल दिमाग की बत्ती को जला रहे कि कौन सी गेंद पर कौन सा शॉट खेलना है। लाजवाब बल्लेबाजी, एक तरफ आप प्ले बॉय एससीसी टीम आप कदमों का इस्तेमाल किया, फिर से लेट कट कर दिया। गेंद गली पोजीशन पर, थर्ड मैन पर पोजीशन है, 1 को 2 में तब्दील करने गए बल्लेबाज। रनआउट का मौका भी है, देखना अंपायर का क्या निर्णय आएगा। थर्ड अंपायर तक आया है ये निर्णय, क्या बल्लेबाज सेफ है या बल्लेबाज को लौटना होगा। देखते हैं थर्ड अंपायर का निर्णय क्या आता है। देखिए रिप्ले में थ्रो बेहतरीन था, वहां पर राहिल थे, गेंद को क्लिक किया, गेंद उनके हाथों में थी क्रॉस में, और उसके बाद राहुल पहुंचे नहीं पहुंचे ये देखने वाली बात होगी। और एक बेहतरीन निर्णय आएगा, बेहतरीन थ्रो आया है, मगर क्या बल्लेबाज ने बैट को क्रीज में आपने लेन किया नहीं किया, इसका निर्णय हमारे स्क्रीन पर जरूर आएगा। डीबीएन लाइव एक कवर लाजवाब है, बेमिसाल है। चलिए तो बल्लेबाज को लौटना होगा, बल्लेबाज इज गॉन। दूसरा झटका यहां पर आता हुआ राहुल के रूप में, रनआउट के रूप में। और क्या फील्डिंग थी, क्या थ्रो था, वो एक्शन में गेंद को लगाया गया विकेट पर। राहुल तोड़ से बाल बाल अपनी बैट को क्रीज करने में रह गए और लौटना पड़ा मैदान के बाहर। दूसरा झटका तुरंत सदी हमारे साथ कॉम बॉक्स में है। दूसरा ओवर प्रगति पर है। टीम की रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है 18 रन। दूसरा विकेट गॉन होता हुआ एफसीसी 11 टीम का। जहीरभाई कदाचित लक्षात येतं 2 वर्ष अगोदर ज्यावेळेला कृष्णा इलेव्हन मालाड त्याने फायनल मारली होती, आकिब तिथेही पाहिला होता आपण आकिबला, म्हणजे रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होत होता त्यावेळेला त्याने ते 2 सिक्सर मंथन रिसॉर्ट नवापूरच्या अगेन्स्ट अक्षय घरत समोर, त्यामुळे रात्री धुक्याचं साम्राज्य होतं, ज्यावेळेला चेंडू दिसत नव्हता अशा वेळेला चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता। त्याच्यामुळे आकिब ज्या वेळेला आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय। धावा आहे 10 फलकावरती, 18 2 गडी बाद 18 धावा। काही या खेळाडूंचा या मैदानावरचा परफॉर्मन्स आहे किंवा ते असं आहे त्यालाही आपण उजाळा द्यायचं काम करतो। 2 षटकांचा खेळ, धावा आहेत 9च्या सरीसर 18 2 गडी बाद 18, शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक असताना क्या आपकी यादें हैं, क्या माइंडसेट है आपका। और वाकई में वो आकिब ने वो 2 सिक्सर के साथ नवापुर टीम को थोड़ा सा बैकफुट पर लेकर गए थे, और क्या वो चैंपियन बनने का किताब था, और वो किताब का यादगार आज इस मैदान पर फिर से याद होता हुआ। आकिब गेंदबाजी पर आए, नाम आया आकिब भाई, बॉलर का नाम बताइए। राहिल भाई जिसको नाम पता है उसे भेजिए हमारे कॉम बॉक्स में प्लीज। बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, मालिका वीर का किताब दिया जाएगा। बॉलर ना हो, मोनू आएंगे गेंदबाजी करने के लिए। आखिरी ओवर लेकर मोनू तैयार। क्या इस मैदान पर ये 6 गेंदें बल्लेबाज राज करेंगे या फिर गेंदबाज। अगली गेंद मोनू की, अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी ऑस्टम से निकलती हुई सीधे विकेट कीपर राहिल के हाथों में जाकर छुपती हुई। और तुम्हारे सजी कौन विकेट कीपर को भूल सकता है। इसी मैदान पर वो बल्लेबाजी का जलवा हमने देखा था, मगर आज ये तमाम सितारों को हमको देखने का मौका मिल रहा है। बरं म्हणजे ज्या आठवणीनं आता मोनूचा इथंच उल्लेख, म्हणजे एक मॅच झाला होता त्यावेळेला आम्ही गमतीनं म्हटलं होतं की एक गाणं आहे म्हणजे सोनू तुझ्यावर भरोसा, त्यावेळेला मोनूवरती विश्वास दाखवला होता। आता मोनू आहेत, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आहेत कॅल्क्युलेट होतात। शेवटचं षटक आहे, 5 चेंडूचा खेळ
आकुटाप्याचा चेंडू बराच उचली घेतोय इशारा येतो इथे व्हाईट बॉलचा इशाराही झालाय. आकुटाप्याची गोलंदाजी कारण हे जसं तुम्ही पाठीमागे राहीलचा उल्लेख केला बॅटिंग त्याचाही नक्कीच उल्लेख करणं गरजेचं आहे. खरे मैदानावरती कोण खेळले केव्हा खेळले कशा पद्धतीने खेळले त्याचा परफॉर्मन्स काय कारण प्रेक्षकही आहेत. प्रेक्षक लगेच फ्लॅशबॅकमध्ये जातात आठवतात की हो अशा पद्धतीने मॅच झाल्यात घडलंय आणि त्या खेळाडूचा परफॉर्मन्स आपण पाहिलाय त्याच्यामुळे त्यांनाही थोडा मेंदूला चालना देण्याचं काम केलं जातंय. सुंदर गोलंदाजी धाव घेण्याचा प्रयत्न इथे धावाद होतात गडी बाद झालाय. कारण काल जेव्हा रविकांत होते आपल्या जोडीला त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं जुनेदचा उल्लेख केला. आज जुनेद याच मैदानावरती खेळलेले होते आज मुंबईच्या रणजी संघामध्ये आहेत आणि त्यांची उत्सुकता आहे की इथे खेळायची संधी मिळावी. पुढचा मॅच आहे लाखा सीसी आचोळे आणि डॉली सीसी या दोन संघादरम्यान पुढचा मॅच. कॅप्टन बी रेडी राहायचं आहे तयार राहा. लाखा सीसी आचोळे आणि डॉली सीसी या दोन संघादरम्यानचा सामना 2.2 षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 18 गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतील. मुन्ना 19 धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले धवलधीर नॉन स्ट्राईक एंडला आहेत तर मुबासिर आहेत स्ट्रायकर एंडला. सही कहा दसर जी. मोनुष गेंदबाजी पर एक लाजवाब गेंदबाजी धवल न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं नॉन स्ट्राइक पर. अच्छी गेंदी बैकफुट पर जाकर खेल दिया पॉइंट के सर के ऊपर से गेंद जा रही है थर्ड मैन पर जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट कर पाएंगे एक लाजवाब फील्डिंग मगर 2 रन रोकने में नाकाम रहेंगे. इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 21 3 विकेट के नुकसान पर एफसीसी 11 टीम का. तुरंत सर जी अभी आने वाली कुछ ही गेंदों का खेल बाकी है. मुझे 3 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. क्या कहना चाहेंगे आप? 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूवरती किमान 6 7 8 धावा त्या 30 धावांची वेस ओलांडेल 30 धावांच्या पार जाऊ शकेल. मग आस्किंग रन रेट जो 10च्या आसपास जाईल सध्याच्या घडीला त्याच पद्धतीने आहे खेळ. ओहो सुंदर काय स्वीप केलंय. थोडस गुडघ्याला वाकवलं बॉडीला बेंड केला आणि चेंडूला पाठवलं बरोबर फाईन लेगच्या डोक्यावर. एक सुंदर असा देखणा षटकार. तो सर जी इस बात को कहना चाहूंगा कि घुटना देख सिक्सर देख क्या बेहतरीन बल्लेबाजी मुदशर स्ट्राइक पर है. आने वाली 2 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी. इस सिक्सर के साथ इसको जा पहुंचा हुआ 27 और आपने कहा था 30 से 32 रन. एक फाइटिंग इसको इस मैदान पर. अगली आने वाली 2 गेंदें मोनू गेंदबाजी पर है. फुटटॉस गेंद बना कर उसी अंदाज में खेल गया. गेंद जब तक पॉइंट पर फील की जाएगी थोड़े से राहिल शटल करे गेंद को कलेक्ट करने में नाकाम रहे और इसका फायदा पूरा बल्लेबाजों ने उठाया. 2 रन के साथ स्कोर 29 29 रनों पर जाता हुआ जहां तक टीम को पहुंचना था वहां तक मंजिल तक पहुंचाया है. आखिरी गेंद पर क्या बड़े शॉट आएंगे या फिर विकेट आएगा मगर वहां पर मुझे की बात की जाए तो एक लाजवाब सिक्सर हमने देखा है. सर जी क्या कहना चाहेंगे आप? सुंदर म्हणून त्या षटकारला जैसे आपने कहा ना गुड नॉट एक सिक्सर देख बघा ऑफस्टमच्या बाहेर गेले होते त्या फटका खेळण्यासाठी लेंथला पहिलं तर पिक केलं. खोलवा टप्प्याचा चेंडू होता असं नाही की चेंडू खराब होता विदिन स्टम होता आणि ते चेंडूला पहिला लेंथला पिक केला आणि पाठवलं होतं. शेवटचा चेंडू आहे धावा 29 29. स्विचिटचा फटका पण बऱ्याच बाहेर आहे चेंडू. धावा आहे धावफलकावरती 30. 3 चेंडूच्या अगोदर आम्ही म्हटलं होतं की इथून 3 चेंडूवरती 7 8 धावा त्या 30 धावांची वेस ओलांडेल. त्या 30 धावांवरती आतापर्यंत प्रवास झालाय. पुढचा मॅच लाखा सीसी आचोळे आणि डॉली सीसी या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा टॉस नाणेफेक केली जाईल. स्विचिटचा फटका 1 धाव या चेंडूवरती पूर्ण जरूर झाले. पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की इतका चांगला फटका त्यानं षटकार ठोकला होता आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवरती रिव्हर्स टेप फलंदाच्या डोक्यामध्ये वेगवेगळे काही असतं आणि तेच आपण मागच्या 3 चेंडूवरती पाहिले. ऑन साईडला इतका देखणा षटकार ठोकला होता. 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर 31 32 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलेलं आहे. पाठलाग होईल न होईल पाहण्यासाठी येऊया एक ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडा हलकासा बदल होईल. आमच्या जोडीनं पुन्हा एकदा झहीरभाई आहेत पण आता प्रमोद सर जॉईन होतील. हे बॅटिंग स्कोर कार्डवरती नजर टाकूया. राहुलनं सुरुवात चांगली केली 10 धावा त्याने केल्या. रवी अमित जास्त काही करू शकले नाहीये. मुबासिरनं केलेल्या 11 धावा कदाचित फायदेशीर ठरू शकतील. एक्स्ट्राच 5 आहेत. 3 षटकामध्ये 31 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या आणि 32 धावांचं लक्ष्य
गोलंदाजी पाहिली ना, नितीन यांचं पहिलं षटक 9 धावांचं, हकीम यांचं दुसरं षटक 8 धावांचं, तिसरं महागडं षटक आलंय 13 धावांचं. स्कोर 31. सामना रंगणार, प्रत्येक सामना रंगतोय, शेवटच्या क्षणापर्यंत जातोय. कॉमेडी बॉक्स मध्ये हलकासा बदल होतोय. आमच्या जोडीनं प्रमोद सर गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला होता बघा, आमच्या आदर्श जे शाळा आहे त्या शाळेमध्ये मुलांचं भवितव्य घडवण्याचं काम, अर्थात शिक्षकाचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. पण आज वेळ आहे थोडासा, तर त्यांनी आपल्या या समाजच्या कक्षात त्यांना वेळ दिलाय. स्वागत आहे सर आपलं. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 2 टीम कॅप्टन लाखा 11 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टीम डॉली सीसी. धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी यांच्या वतीनं या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये विविध समालोचकांना संधी मिळते, त्याचप्रमाणे मलाही मिळाली. मी खरोखरच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचे मनपूर्वक आभार मानतोय. आणि मला वाटतं आजचा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ पाटील परिवार पुरस्कृत दिवस 4था आणि भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षी ही नियोजित स्पर्धा असते आणि जवळजवळ बऱ्याच खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची जे काम आहे ती ही स्पर्धा करत असते. आणि त्याच्यासाठी विशेष आभार म्हणजे नारंगी ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांच्या ठिकाणी जेवढे मानावे तेवढे कमीच असतील. नक्कीच धन्यवाद सर. तुकाराम सर आहेत आमच्याबरोबर सोबत समालोचन कक्षामध्ये. मी सर तुमचे मनापासून आभार मानतोय की अशा पद्धतीची संधी तुम्ही आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. नक्कीच मनापासून या ठिकाणी धन्यवाद. नाही, जसं आम्ही उल्लेख केला, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा नेहमीच एक प्रयत्न राहिला की खेळाडू असतील त्यांच्यातलं टॅलेंट समालोचकांना या क्षेत्रामध्ये काही काना करिअर करायचं आहे, काही कांचं पॅशन आहे किंवा वेळ मिळाला तर ती आपली जी आवड आहे ती आवड जोपासण्याचा प्रयत्न करा. टॉस केला जातोय लाखा 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम डॉली सीसी. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. टॉस जिंकलाय लाखा 11 संघानं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे जो प्रयत्न आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा, ही जी संधी कदाचित मिळते आणि त्यानंतर समालोचकांचे देखील आभार आहे. रात्र 10, 11, 12, 2-2 वाजेपर्यंत मॅच या मैदानावरती चालल्या, त्यावेळेला समालोचकांनी देखील तितकीच साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे जितके समालोचक येतील त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जातोय. जयेश करानी जोडी मैदानावरती, तर पहिले षटक हाताळण्यासाठी धवल 32 धावांचं लक्ष आहे. नक्कीच पहिला चेंडू या ठिकाणी पंचांच्या उजव्या म्हणजे मारा करेल मला वाटतं गोलंदाज धवल. आणि या ठिकाणी पहिला चेंडू पाहूया कशा पद्धतीचा सामना केला जातोय. चेंडू पायावरती आदळतो, जोरदार अपील होते, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक अतिरिक्त धाव मिळते या ठिकाणी. आणि सुरुवात झालेली 2 धावांनी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे संघाची. नक्की जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान घेऊन या ठिकाणी उतरलेला प्लेबॉयचा संघ. सुरुवात मात्र या ठिकाणी एक लेग बॉयच्या स्वरूपात धाव मिळते आणि पहिला चेंडू हाताळल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 2 धावा. बऱ्याच वेळेला काय होतं की स्पर्धेमध्ये एखादा संघ खेळत असताना त्याला अनुभव किती आहे या मैदानावरती खेळण्याचा. कारण जसं सकाळी मी म्हटलं होतं आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. पहिल्या 3 दिवसाचं वातावरण वेगळं होतं, आज वेगळं वातावरण आहे. थोडंसं ह्युमिडिटी आहे, उष्णता आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचते 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आज जर विकेट बघितली तर चेंज झालेल्या पहिल्या 3 दिवशी बरोबर याच्या उजव्या बाजूची विकेट होती, आता डाव्या बाजूची आहे. त्याच्यामुळे ऑन आणि ऑफ मधलं अंतर जे कमी जास्त झाले तेही तुम्हाला जुळवून घ्यायचं आहे. नक्कीच. आणि तो फरक या ठिकाणी पडतोय फलंदाजावरती, कारण ऑन साईडचा जर बघितला आपण तर साधारण एक 10 फूट आणि उत्तुंग फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय आणि चेंडू सीमा पार होतोय. षटकार.
बघा फटका कशा पद्धतीने खेळला होता. जो फटका आपण मुबस्सीरचा पाहिला होता ना तसाच आहे, पण जर शफल केलं होतं ऑफ स्टंपच्या बाहेर गेला, विदिन स्टंप चेंडू होता, क्षेत्र निवडलं स्क्वेअर लेगचं आणि त्या स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. कारण अर्ली जर तुम्ही एरियल रूटनं प्रवास केला तर कदाचित 32 धावांचा प्रवास आरामात होऊ शकेल. हा षटकार आलाय, धावा आहेत धावफलकावरती 10. नक्कीच आणि सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा या ठिकाणी थोडं पावलांमध्ये अंदाज चुकतोय. पुन्हा एकदा मार्कवरती येथील गोलंदाज धवल. आतापर्यंत धावा 10. पहिलं षटक चालू असताना 3 चेंडू आतापर्यंत हाताळून दिले. चौथ्या चेंडूचा सामना या ठिकाणी जयेश. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि पुन्हा एकदा तोच फटका त्याच दिशेने आणि चेंडू सीमा पार. पुन्हा एक खणखणीत षटकार. पाहतोय पण स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग फटकार होता. फुलटॉस चेंडू, फुलर रेंजचा चेंडू होता आणि त्याच दिशेचा फटका, अतिशय सुंदर फटका या ठिकाणी खेळला आहे. याच्या अगोदरचा फटका होता, कदाचित फलंदाजाने थोडासा प्रयत्न केला होता. ही संधी होती फुलटॉस, ही निमंत्रण होतं, इन्व्हिटेशन. मोठा फटका खेळण्याची तुम्हाला निमंत्रण दिलं गेलं होतं आणि निमंत्रण जयेशने स्वीकार केलं. इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट केलं आणि चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा बॉर्डलाईनच्या बाहेर. षटकार. स्कोर 16. आता या बाजूला पहिला ऑन, आता ऑफ. जरी बरेच जण ऑफलाईन जातात पण आता ऑफ साईडला हा चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. तिथे पाहिजे आणि इथे तुझा स्टार्ट पाहिजे, चांगला स्टार्ट पाहिजे. तो स्टार्ट दिलाय बघा रिव्हर्सिपचा. आता गुडघा या साईडला वाकवला, या साईडला वाकला, रिझल्ट सेम आहे. तिथे सिक्सर, इथे चौकार. स्कोर 20. समोर बरोबर बॅक टू द बॉलर खेळ होता. एखाद्यानं झेल टिपण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना 20 धावा आपण चर्चा करतोय. कारण या पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर ऑन साईडला 2 षटकार, एक रिव्हर्सिपचा चौकार आपण पाहिला आहे. सुरुवात चांगली आहे. 32 धावांचा पाठलाग आहे. 12-12 वाला खेळ आहे. पारा वर खाली येईल पण जी सुरुवात जयेशने करून दिले सुंदर आहे. पर्यंत जसं 12-12चं समीकरण या ठिकाणी धावफलकावरती दिसतंय. आणि पुढच्या 2 षटकामध्ये कशा पद्धतीचा खेळ केला जातोय. FCC बॉईज या खेळाडूंकडून आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी दाखल होतोय आशू. आशूच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. पहिला चेंडू आशू या ठिकाणी हाताळतोय. वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी हाताळेल आणि पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर फटका आणि या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरून येतोय 4 धावा. तुकाराम सर, पहिल्यांदा आपण बघितला जयेश या ठिकाणी फटकेबाजी करतोय. आता मात्र या ठिकाणी करण. नक्कीच अतिशय सुंदर फटका या ठिकाणी होता. करीसा पुन्हा एकदा जसं तुम्ही उल्लेख केला की पहिला जयेशला पाहिलं, मग ज्याच्या नावामध्ये रन आहे तो तर रन करणार. करण ज्याच्या नावामध्येच रन आहेत त्याच्यामुळे तो रन करणार आणि त्याच्या बॅटमधनं हा चौकार. धावा धावफलकावरती 24-24. नक्कीच आता मात्र जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान घेतो. फक्त 8 धावांची या ठिकाणी गरज आणि पुढचा चेंडू प्रकाश साधन करतोय. पुन्हा एकदा समोर कव्हरला आणि या ठिकाणी झेल बाद होऊन परतावं लागणार आहे करण याला. साईडला कव्हर ड्राईव्ह करायचा होता पण अपिश खेळा, हवेमध्ये खेळा. अलॉंग द ग्राउंड खेळला असता तर कदाचित गॅपमध्ये गेला असता. अपिश खेळा. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याने आरामात झेल टिपला. विकेट आलाय. उशिरा का ना होईना विकेट आलाय. तसं का तुम्ही तर नक्कीच शिक्षक आहेत, म्हणजे एखाद्या चाचणी परीक्षेत नापास झाला तर त्याला बोलतो बाबा 6 माही बरोबर कर, नाही तर मग वार्षिकला वाट लागते. तसं आता उशिरा आला हा विकेट. कदाचित इथून प्रगती होऊ शकेल आणि या मॅच मध्ये येऊ शकेल. नक्कीच या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी सामना रंगतोय. पण दरम्यान पाहिलं आपण तर प्ले बॉईज संघ
अतिशय चांगल्या स्थितीत आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण चांगली सुरुवात या ठिकाणी जयेशने करून दिलेली आहे आपल्या संघासाठी. आणि आता मात्र जयेश आणि आता फलंदाजीसाठी दुसरा महेश, सॉरी राहिल. उत्तुंग फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय, पाहूया काय होतं या ठिकाणी. आणि या ठिकाणी राहिल याला परतावं लागेल, शून्यावरती बाजून राहिल परततोय. फिरली, कडेला लागला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते जे थोडेसे डाव्या बाजूला आले आणि त्याने डाव्या बाजूला येत असताना हा झेल टिपला. 2 विकेट आल्यात. म्हणून मी सर काय बोललो की चाचणी परीक्षेत मार्क कमी पडले तर सामाईला थोडी परीक्षा थोडा अभ्यास जास्त करायचा आहे. आता सुरुवात इतकी चांगली नव्हती, पहिल्या 10 चेंडूवरती 24 झाल्यात, पण आता 8-8चा खेळ आहे. 8-8चा खेळ आहे, असं नाही की मॅच सुटलाय. बऱ्याच वेळेला काय असतं, लोकल ट्रेन एखादी सुटते पण धावता धावता पण पकडता येते, फक्त आपलं ते तर कौशल्य पाहिजे. तसा मॅच कदाचित त्या लोकल ट्रेन सारखा सुटलाय पण तुम्हाला पकडता येऊ शकतो, फक्त वेळेवरती ती जम घ्यायची आहे. त्याच्यामुळे हॅट्रिक बॉल आहे, 2 डब्ल्यू आल्यात. डब्ल्यू नक्कीच. आणि कशा पद्धतीने या ठिकाणी हॅट्रिक चेंडू हाताळला जातोय ती संधी जर या ठिकाणी उपलब्ध होते तर सामन्यामध्ये नक्कीच ट्विस्ट येणार आहे, कारण अजूनही चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 8 धावा. समीकरण बरोबरीत आहे. सुरुवातीला आपण पाहिलं 12 चेंडू आणि 12 धावा, आता मात्र या ठिकाणी 2 खेळाडू बाजारानंतर 8 चेंडू आणि 8 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. FCC बॉई चांगलं कमबॅक म्हणता येईल. आणि आता नवीन फलंदाज दाखल होतो या ठिकाणी इम्रान, स्ट्रायकरवरती इम्रान पाहतोय आपण. आणि गोलंदाजी पुन्हा एकदा आशू, एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतोय आशू आपल्या संघासाठी. मात्र पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जातो, कारण हा हॅट्रिकचा चेंडू असणार आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं या दिवसात 2 डब्ल्यू आल्या, त्याच्यामुळे हॅट्रिकच्या मोक्यावर एक अचिव्हमेंट आहे. 2 डब्ल्यू आल्यात, हॅट्रिकच्या मोक्यावरती आहे डब्ल्यू. आणि यावेळेला स्विच इट पहिल्या चेंडूवरती स्विच ऑन, स्विच इट, चौकार. हॅट्रिकचा बॉल फेस करत होते इम्रान, हॅट्रिकच्या बॉलवरती स्विच इट करणं धाडस लागतं, ते धाडस केलंय, चौकार आलाय. आणि नक्कीच या ठिकाणी प्ले बॉय संघात अतिशय आत्मविश्वासपूर्ण खेळताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण त्याची सुरुवातच अतिशय सुंदर झाली होती. जयेशने त्याचं काम पूर्ण केलं होतं आणि ते या ठिकाणी कुठेतरी संघासाठी पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला आहे. कोणताही चेंडू नाही, एवढं षटक समाप्त होते. दुसरं 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 28, 6 चेंडू आणि 4 धावा. SDJ काय झालं पण ते जालमध्ये फसायचं नाही, असं आहे. हा 6 चेंडूचा खेळ आहे, 4 धावांची आवश्यकता आहे, जसं सर आपण नक्कीच उल्लेख केला आहे. त्या 2 विकेटनं मनामध्ये म्हणजे एक जिंकण्याची आशा असते ना, ती निर्माण झाली. त्या टीमसाठी पण प्ले बॉईजनं चांगला खेळ आतापर्यंत केला आहे. धावा आहे धावफलकावरती 28, 6 बॉल दूर आहेत, जसा टेंबीखोडा आणि मास्टरचा मॅच झाला होता. पहिले 2 चेंडू बरंचसं भवितव्य आहे. आणि गोलंदाजी होती मुबाशिर. नक्कीच 6 चेंडू 4 धावा आणि एक सेट बॅट्समन या ठिकाणी पाहतोय आपण. जयेश अतिशय आत्मविश्वासाने खेळताना पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू होता, चंद्राच्या चेंडूमध्ये पोहोचतोय, काय होतंय आणि या ठिकाणी बाद होतंय. जयेशला परतावं लागतंय. यश तुकाराम सर. स्विचिटचा फटका बाजूला ठेवला तर कमबॅक केलेला आहे FCC 11. हा लोअर फुलटॉस चेंडू होता, खेळायचा होता मोठा फटका, बरोबर बॅटच्या थोड्या खालच्या बाजूला लागला, जास्त डिस्टन्स जाऊ शकला नाहीये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते आणि त्याने हा झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. नारंगी ग्रामस्थ क्रीडाचं मैदान असं आहे, तुम्ही 6 चेंडूमध्ये 15 करा, 20 करा, 25 करा, धावांचा पाठलाग होतो, पण ज्यावेळेला रन बॉल येतो ना
तेव्हा ती तारांबळ उडते. आता बघूया 5 चेंडूचा खेळ आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय ऋतिक आहे, पण घड्याळाची टिकटिक पण वाढले, त्याच्यामुळे ते टिकटिक वाढले आणि त्याच्यावर थोडासा जो प्रेशर आहे ना तोही वाढलाय. 5 बॉल 4 रन. नक्कीच या ठिकाणी ऋतिक कशा पद्धतीने सामना करतोय, कारण आपण म्हटलं सर की टिकटिक वाढलेली आहे, टिकटिक दोघांची वाढलेली आहे, प्ले बॉयज असू दे किंवा एफसीसी संघ असू दे, टिकटिक दोघांची वाढलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू दुसरा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहतोय आपण, क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी झेल झालाय, बाद व्हावं लागतंय ऋतिक याला. ही स्पर्धा पण तशी लाख मोलाची आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये जिंकायचं, इनसाइड आउट गेले पण जो बॅटचा जो फॉलो थ्रू आला ना तो वर गेला, त्याच्यामुळे चेंडू जो कदाचित कव्हरच्या डोक्यावरनं त्याला खेळायचा होता ना तो लांब गेला. कारण हे थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये होते, म्हणजे फुल खेळावं, हाफ खेळावं, डबल माइंडेड फटका खेळला गेला. आणि काय सुंदर झेल, कव्हरचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन झेल टिपतोय. काल रात्रीच्या सुमारास एक झेल असा झालाय, जो मिडॉनचा क्षेत्ररक्षक उलट्या बाजूला धावत जाऊन झेल टिपला गेला होता. हा मॅच आता 4-4 वरती आलाय आणि 4-4 आठवताना नक्कीच सर तुम्हाला ती फेविकॉल वाली ऍड आठवेल, ज्यावेळेला मासे पकडायला जातो त्यावेळेला तो सांगतो ना 4-4. आता ही कहाणी तशी आहे, ही 4-4 आहे, आर पार वाली आहे, आर पार. बघूया 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडूने 4 धावा. तुम्ही सर उल्लेख केला की लाख मोलाची स्पर्धा, लाख मोलाचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाजाला काहीसा समजलेला नाही, मात्र या ठिकाणी बाजून परतावं लागेल ऋतिक याला. चला गडी बाद झालाय, त्याच्यामुळे एक गाणं ऐकूया. आता टेन्शन वाढलंय, अजून थोडस वाढेल की कमी होईल. पण इम्रान आलेत सायकलला, इम्रान आलेत एका बाजूला इम्रान, पण दोन्ही टीम करतात जीवाचं रान करतायत, कारण हा मॅच जिंकायचा आहे, पुढे जायचं आहे. आता 3 चेंडू 4. म्हणून मी सर काय बोललो होतो की नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान भरपूर पाहिले. हे म्हणजे रन बॉल करणं म्हणजे कसं माहितीये का, आमच्या नारंगी फाटकातनं गाडी चालवून त्या बाजूला जाणं, ट्रॅफिकमध्ये बॅलन्स सांभाळायचा आहे, तोल जाऊ द्यायचा नाहीये. त्या फाटकाच्या त्या बाजूला गेला तर कुशल ड्रायव्हर, तो चांगला ड्रायव्हर. तसा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान आहे, इथे तुम्ही रन बॉल केला तुम्ही चांगले बॉलर, पण तुम्ही जर नाही करू शकला तर बॅट्समन दोष. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडूने 4 धावा. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत मुबाशिर 2 चेंडू 2 या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश, 2 झेल अतिशय सुरेख आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाजून परतावं लागतंय ऋतिक याला. आणि आता मात्र इम्रान याने अतिशय सुंदर या ठिकाणी एक स्विचअपचा फटका खेळला होता आणि आता काय करतोय पाहूया. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी पूर्ण होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, आणि या ठिकाणी इम्रान काय करतोय आणि इम्रानला परतावं लागलं, या ठिकाणी विकेट होतोय, रनआउट. मॅच कुठे बघा 9-8 होता, तिथून मॅच बदललाय. आता कहाणी आले 2 चेंडू 3. एक आकिबचा उल्लेख आम्ही केलाय, रात्रीचा सुबह ठोकलेले 2 षटकार. आता आकिब आहे, पण गोलंदाज मुबासिरनं धावाही केल्या, धावाही रोखतोय. 2 बॉल 3, टाळ्यांचा गजर येईल, दोन्ही बाजूने येईल. 2 बॉल 3 चा मॅच आहे, 2 बॉल 3. 2-3 चा चेंडू सीमा रेषे जावळ बाद, गडी बाद. आता 1/3.
थँक्यू. बिलकुल रंग चढा आहे पण रंगाचा बेरंग पण झालाय. रंगाचा बेरंग पण झाला आहे. विकेट आला. समोरच्या दिशेने चेंडूला खेळायचं होतं. हवेमध्ये खेळा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते त्यांनी हा झेल टिपलाय. म्हणजे मराठीमध्ये नक्कीच तुम्ही म्हणता ना होत्याचं नव्हतं झालं तसं झालंय. हे काय होतं आणि काय झालं. क्रिकेटचा खेळ असा आहे जसा विचार करतो ना तसं होत नाही. एक चेंडू 3 धावा आहेत. नक्कीच या ठिकाणी मराठीमध्ये दुसरी एक म्हण आहे की रंकाचा राव आणि रावाचा रंक. ती परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. अतिशय सुरेख गोलंदाजी मुबाशीर. 3 मला वाटतं 2 रनआउट या ठिकाणी या षटकामध्ये आणि 3 विकेट. एकूण 5 विकेट या ठिकाणी बाद केलेत बावशरने. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी एक खेळाडू बाद होते सर. प्रत्येक बॉलवरती काहीतरी करताय असं वाटलंय ना. हे ओव्हर जसं एंटरटेनमेंट वाला आहे ना तसं हे नाट्यमय पण ओव्हर आहे. भरपूर काही नाट्य घडल्यात पण शेवटचा क्लायमॅक्स बाकी आहे ना. क्लायमॅक्स बाकी आहे. ये तो झाकी है असली पिक्चर अभी बाकी है. 1 बॉल 3 स्ट्रायकरला राहुल जपून टाकावं लागणार आहे पाऊल त्यालाही. कारण आता राहुल ऑन स्ट्राईक आहे. मुबासिर ज्यानं पूर्ण ओव्हर कंट्रोल केलंय आता शेवटला कंट्रोल की राहुल 1 पंच 1 स्ट्रोक 1 फटका 1 चौकार. शेवटचा चेंडू 1-3 मॅच. क्लीन बॉल मुबासिर. जबरदस्त एकदा टाळ्यांचा गजर आणि गाड्यांचाही गजर होईल. आता इथून प्ले बॉयज साठी संधी होती पण FCC न पलटवार केलाय. मुबासिर साठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या.